हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. कधी भाजीला काही नसेल किंवा वेगळं काही खाऊ वाटलं तर ही भाजी बनवून बघा. तर भाजी बनवण्यासाठी आपण काढला आहे वाटण. तर त्यामध्ये चिरलेला कांदा, लसूण, धने, फुटाणे, खोबरं हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर ते आपण व्यवस्थित भाजून घेऊया. ते भाजल्यानंतर एका ताटात काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवूया. थोडा वेळ थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घेऊया. तोपर्यंत इकडे मी घेतलेले आहे छान असं भाजून. नंतर एका ताटात थंड व्हायला काढून घेऊया. त्यानंतर मी इकडे घेतलेले आहे थोडेसे हिरवी मिरची, लसूण, जिरे, मीठ. तर हे पण आपण मिक्सरमधून काढून घेऊया. नंतर पहिलं काढलेलं वाटण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरून घेऊया. तर असं छान बारीक वाटून घेतल्यानंतर हिरवी मिरचीचं काढलेलं वाटण, त्यामध्ये बेसन पीठ मिक्स आणि थोडीशी हळदपूड हे टाकून आपण छान त्याच्यात जास्त प्रमाणात पाणी नाही टाकायचं, थोडंसं पाणी टाकून, म्हणजे ते जास्त पातळ होण्याची शक्यता नसते. असं व्यवस्थित मिक्स करून एक पिठाचा छान असा गोळा तयार करून घेऊया. नंतर ठेवूया गॅस ऑन करून कढई. त्यामध्ये टाकूया थोडंसं तेल, 2 ते 3 चमचे तेल. जास्त ऑइल पण नाही खायचं. त्यानंतर टाकूया त्याच्यात थोडीशी मोहरी, नंतर हळद, लाल मिरची पावडर, त्यानंतर काळा मसाला ॲड करूया. हा मसाला छान असा भाजून घेऊया. हा मसाला छान भाजल्यानंतर यात मिक्स करूया आपण काढलेलं वाटण. छान असं वाटण मिक्स करूया आणि ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घेऊया. मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा, कारण तेल सुटेपर्यंत पाणी ॲड नाही करायचं. तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी ॲड करूया. त्यानंतर तो पिठाचा जो गोळा आहे त्याचा छान अशी एक चपाती टाईप आपण गोल लाटून घेऊया. लाटल्यानंतर चाकूने थोडे थोडे कट लावून क्रॉस असे त्याचे छोटे छोटे पीस कापून घ्यायचे. ते पीस कापल्यानंतर तोपर्यंत इकडं वाटण आणि ते केलेलं उकळी आलेली असते. त्या उकळी आल्यानंतर छोटे छोटे काढलेले आपण काप त्यात सोडायचे आणि छान मंद आचेवर थोडंसं शिजवून घ्यायचं. तर छान अशी तरी आलेली आहे बघा, उकळी पण आलेली आहे, तरी आलेली आहे.